नमस्कार, मी श्रीकांत उमडीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. प्रादेशिक पक्षांच्या ताब्यामध्ये सत्ता येण्याचं म्हणजे एकीकडे प्रादेशिक पक्ष पराभूत होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये म्हणता येणार नाही, किती छोटा असला तरी शेवटी डावे पक्ष हे भारतभर पसरलेले होते. आणि तामिळनाडूमध्ये मात्र एका प्रादेशिक पक्षाकडून दुसऱ्या प्रादेशिक पक्षाकडे सत्तांतर झालेलं आहे. आता मी त्याच्यावर कालही व्हिडिओ केला होता, पण आता जो व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो की महाराष्ट्रात असं का नाही घडलं. प्रादेशिक पक्षांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये जवळपास संपुष्टात का आलं, ते सत्ते त्यांच्या गळ्यात राहिली, इथं मात्र हे गाळात कसे फसत गेले. एक सगळ्यात अगदी जुना पक्ष आहे, ज्या मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे. आमच्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष नावाचा एक कम्युनिस्ट पक्षाचा महाराष्ट्रीयन म्हणा किंवा आपला प्रादेशिक आविष्कार म्हणा, असा एक शेतकरी कामगार पक्ष होता. ह्या शेतकरी कामगार पक्षाला कधी व्यापक होता नाही आलं. आमच्या मतदारसंघातून त्यांचा आमदार, खासदार, अगदी नगराध्यक्ष पण त्यांचा असायचा. पण नंतर त्यांचं जे काही राजकारण आहे ते काही व्यापक होऊ शकलेलं नाही. 85ला शेवटचा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार प्रत्यक्ष माझ्या परभणी मतदारसंघातून निवडून गेला आणि त्याच्यानंतर मात्र आज तागायत त्यांचं कुठं काही नामोनिशान शिल्लक राहिलं नाही. त्यांची पुढची पिढी वेगवेगळ्या राजकीय पक्षात निघून गेली. त्याच्यानंतरचं ज्याची महत्त्वाची दखल घ्यावी असा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना. 1989 पर्यंत राज्य पातळीवरती शिवसेनेची फारशी राजकीयदृष्ट्या दखल घ्यावी अशी परिस्थिती नव्हती. मुंबई आणि परिसरापुरता मर्यादित होता. 86ला शरद पवार काँग्रेसमध्ये निघून गेले आणि विरोधातली एक जागा रिकामी झाली. गोपीनाथ मुंडेंसारखं धडाकेबाज नेतृत्व तेव्हाच नेमकं भारतीय जनता पक्षाला लाभलेलं होतं. आणि ही पोकळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी कोणाच्या मदतीनं भरून काढली तो नंतर वाद करत बसू. पण शिवसेना पहिल्यांदाच 44 जवळपास मला वाटतं 42-44 काहीतरी आमदार त्यांचे निवडून आलेले होते महाराष्ट्रात. आणि 90च्या जवळपास विरोधी पक्षांची बळकट अशी संख्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलेली होती. छगन भुजबळ त्यांच्यामध्ये फूट पडली, ते परत काँग्रेसमध्ये गेले, पण त्यांना काही फरक पडला नाही. शिवसेनेची चलती सुरू झाली. पण तेव्हापासून म्हणजे नंतर फूट पडली वगैरे सगळं बाजूला ठेवा, बाळासाहेब हयात होते, बाळासाहेबांचा करिश्मा होता, तरी 71च्या पुढे शिवसेना कधी जाऊ शकली. तिसरा प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांचं जे बळ आहे तीच नेमकी त्यांची अडचण आहे की त्यांना सत्तेशिवाय जमत नाही. आणि तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरून सत्तेच्या शिवायचा संघर्ष करून लोकांमध्ये एक जागा निर्माण करत नाही तोपर्यंत सत्ता मिळतही नाही किंवा मिळालेली सत्ता टिकतही नाही. पवारांची नेमकी तीच अडचण होती. पवारांनी बाहेर पडले आणि जेव्हा वेगळा पक्ष काढला, सत्ता मिळाली नाही म्हणलं, म्हणजे बहुमत स्वतःचं तर काहीच मिळालं नाही. काहीतरी 55-58 आमदार निवडून आले होते, पण त्यांना राहावलं नाही. आणि म्हणजे 4 महिन्यातच पक्ष वेगळा काँग्रेसपासून काढल्याच्या नंतर काँग्रेससोबतच सत्तेची बोलाचाली केली, काँग्रेसबरोबर तडजोडी केल्या आणि त्यांच्याबरोबर सत्तेचा जो काही तुकडा मिळेल तो मान्य केला. ह्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण अशी होऊन बसली की संघर्ष करण्याची तुमच्याच कार्यकर्त्यांची जी वृत्ती होती ती तुझं तुम्ही खच्चीकरण करून टाकलं. आणि नंतर कधीच म्हणजे मला वाटतं त्यांची पण एक संख्या अशी 70-71 आहे, ह्याच्या पलीकडे त्यांनाही कधी आमदार निवडून आणता नाही आले. आता जोसेफ विजय यांच्या विजयाने स्थानिक पक्ष, प्रादेशिक पक्ष एका मोठ्या बलाढ्य प्रादेशिक पक्षालाच म्हणजे 2 प्रादेशिक पक्ष त्यांच्या समोर होते सत्ता उपभोगलेले, DMK आणि AIADMK. त्यांचं प्रचंड मोठी ताकद होती. DMKच्या पाठीमागं तेव्हा सगळी इंडिया आघाडी होती, भले नंतर आता त्यांची फुटाफूट झाली असते. AIADMKच्या पाठीशी भाजप होतं, पण ह्या दोघांशी भांडून सुद्धा प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांना उभं राहता आलं आणि त्यांनी आता सत्ता मिळवली. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाच्या मुद्द्यावरचा प्रादेशिक पक्ष काढून 10 वर्ष सत्ता, तेव्हा तेलुगू म्हणजे तेलंगणाचं म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती TRS आणि नंतर मग त्याचं BRS केलं, भारत राष्ट्र समिती. इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी 10 वर्ष सत्ता उपभोगली. नंतर ती गेली, ती गोष्ट वेगळी. पलीकडचं जगनमोहन रेड्डीचं उदाहरण आहे. जगनमोहन रेड्डींनी आंध्र प्रदेश पुरता YS राजशेखर रेड्डी त्यांची वडील काँग्रेसमध्ये होती, त्यांची उपेक्षा झाली, पूर्ण राज्यामध्ये दौरा काढला, अतिशय कष्ट घेतले, स्वतःचा पक्ष सत्तेवर आणून दाखवला आणि अगदी तरुण अगदी कमी वयामध्ये मुख्यमंत्री झाले. त्याच्यात त्यांचं नाव घ्यावं लागेल, जगनमोहन रेड्डी. पण हे महाराष्ट्रात नाही घडत.
आव जरी केजरीवालनी किती भारतभरचा आणला असेल तर दिल्ली आणि पंजाब पुरती त्यांची ताकद मर्यादित होती, मर्यादित आहे. त्या अर्थाने तो प्रादेशिक पक्ष आहे. त्यांनी स्वतःच्या जीवावर दिल्लीत आणली सत्ता, त्याच्यानंतर पंजाबमध्ये सत्ता आणून दाखवली. झारखंड मुक्ती मोर्चा, ओडिशामधले नवीन पटनायक, किंवा अगदी तेव्हा आसाम गण परिषद म्हणून प्रफुल्ल कुमार महंत आणि भृगू कुमार फुकन हे 2 विद्यार्थी नेत्यांनी आसाममध्ये पक्ष काढून सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रात कधीच झालं नाही. HD कुमारस्वामींचं उदाहरण आहे. प्रादेशिक पक्ष, त्याच्यानंतर राष्ट्रीय जनता दल, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष, म्हणजे अगदी काहीतरी ते समता असं त्याचं नाव होतं. त्याच्यानंतर ते बदलून मग त्यांनी जनता दल युनायटेड केलं. जनता दल सेक्युलर यांचा आणि तिकडे जनता दल युनायटेड, JDU-JDS. नवीन पटनायक असो, नितीश कुमार असो, रामविलास पासवान, पण ते सत्तेवरती स्वतःच्या जीवावर कधी आले नाहीत म्हणून मी त्यांचा उल्लेख केला. लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, त्याच्यानंतर मुलायम सिंग यादव, मायावती, अजून एक नाव घ्यावं लागेल. प्रादेशिक पक्ष यांनी काढले. मायावती भले भारतभर निवडणुका लढवायच्या, कुठं कुठं त्यांचे छोटे मोठे पण त्यांचं जे काही मूळ होतं ते सगळं त्या काही प्रमाणामध्ये पंजाबमध्ये पण त्यांच्या पक्षाची ताकद होती काशीराम हयात असताना. पण जे काय आहे ते उत्तर प्रदेश, या सगळ्या राज्यामध्ये हे प्रादेशिक पक्ष स्वतःच्या जीवावरती सत्तेवर आले. दीर्घकाळ ते सत्ता करत राहिले. महाराष्ट्रात फक्त शिवसेनेला त्यातल्या त्यात स्वतःचा मुख्यमंत्री बसवता आला भाजपच्या साह्यानं. नंतरच्या काळात पुन्हा काय झालं सगळ्यांना माहिती आहे ते. पण प्रादेशिक पक्ष बाकीच्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांसारखे स्वतःच्या जीवावरती एक तर बळकट होऊ शकले नाहीत. कशीबशी सत्ता त्यांना मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेसला तर तीही मिळाली नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की भारतभरमध्ये प्रादेशिक पक्षांची पिछेहाट होत चाललेली आहे. कधी ते काँग्रेसकडून हारायला लागलेत, कधी भाजपकडून हारायला लागलेत. त्या वातावरणामध्ये तामिळनाडूमध्ये एक प्रादेशिक पक्ष भक्कमपणे उभा राहतो, जोसेफ विजयच्या रूपाने. आणि बाजूच्याच आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. म्हणजे कर्नाटकामध्ये पण आपल्या बाजूला कर्नाटकात प्रादेशिक पक्ष होता, तामिळनाडू तर पलीकडे समजा. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्ष होता. आंध्र प्रदेशचा काही भाग तेव्हा एकत्र होता म्हणून आपण समजूयात लागून असलेला त्यांच्याकडे प्रादेशिक पक्ष होता. पण महाराष्ट्रामध्ये मात्र प्रादेशिक पक्ष तशा अर्थाने बळ धरू शकलेले नाहीत. आता तर परिस्थिती अशी होऊन बसलेली की एक राज्यसभेची जागा शरद पवारांना सगळ्यांकडे भीक मागून ती बिनविरोध काढावी लागली. आणि विधान परिषदेवर म्हणजे दोन्ही प्रादेशिक पक्षांनी जेमतेम एक जागा, एकाला राज्यसभा मिळाली, एकाला विधान परिषद मिळाली. म्हणजे इतकी परिस्थिती प्रादेशिक पक्षांची महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेली आहे. दुसरा तर गट तो प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या बरोबरच आहे, पण त्याची शक्ल उडालेली असल्यामुळे त्यांचा प्रभाव नाहीये. तेव्हा ते राजकारणाची गरज होती म्हणून भाजपने पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले. पण अन्यथा तेही शक्य झालं नसतं. आता तर परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये हे प्रादेशिक पक्ष स्वतःच्या जीवावर काहीच करू शकत नाही. उद्या जर कुठली वादावादी झाली आणि 2014 सारखी परिस्थिती राहिली आणि भाजप स्वतंत्र आणि काँग्रेस स्वतंत्र लढत असेल, म्हणजे काँग्रेस बरोबर त्यांचे कुठले प्रादेशिक पक्ष सहकारी नाहीत, ह्यांचे तुकडे, आणि भाजप बरोबर ह्यांचे पण नाहीत, तर हे चारही तुकडे शरद पवार गट, अजित पवार गट राष्ट्रवादीचे, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेची शिवसेना, हे 4 प्रादेशिक पक्षांचे तुकडे जर स्वतंत्रपणे लढले तर त्यांची अवस्था इतकी बिकट होऊन जाईल की त्यांचं अस्तित्व पण शिल्लक राहणार नाही. राष्ट्रीय पक्षांच्या नावाखाली, प्रभावाखाली वेगवेगळ्या कारणाने महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष आले आणि हळूहळू त्यांचं अस्तित्व ते गमावून बसले. आता तर ते जवळपास निसंदर्भ होऊन गेलेले आहेत. इकडं काँग्रेस आहे विरोधी पक्षामध्ये मिळून, सत्ताधाऱ्यामध्ये भाजप आहे. पुढच्या येत्या काही निवडणुकांमध्ये हेच पक्ष बळकट झालेले दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक